नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खादु साधु भगवान की जय यानंतर आलेल्या आपल्या आजच्या संविधान दिनानिमित्त निघणाऱ्या भव्य दिव्य अशा धम्मसलीच्या सुरुवातीच्या अगोदर परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं यानंतर आमचे मार्गदर्शक सन्माननीय शाहीर मामा मुंडे यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या शुभदिनी 2 शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करावे। विनंती करतो सगळ्यांना पाहिजे ना आपल्या वस्तीतला दोन उमेदवार मालकांनी त्या ठिकाणी ते एक 2 शब्द मनोगत व्यक्त आजच्या ज्या आपल्या भागातील ज्या आत्ताच आपले साहेब लोंढे मामाने सांगितलं की आपल्या भागातील महिला सगळे माता बहिणी सगळ्यांना घरकाम व कामाला जाणं आपल्या दिवसभर काम करणं कष्टकरी महिला असल्यामुळं या सगळ्या लोकांना वेळ मिळत नाही कुठं जाय आणि म्हणूनच आपले बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानचे अजित भाऊ गादेकरांनी आजची ही सहल ही आखलेली आहे। यामध्ये 1300 आपल्या भागातील महिला याच्यामध्ये समावेश आहे। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले अजित भाऊ गायकवाड साहेब, कोळी साहेब, तसेच पिंटू अण्णा आपले गौरे साहेब, उपस्थित असलेले सगळे सन्माननीय बंधू भगिनी, बुद्ध राष्ट्र प्रतिष्ठानच्या आपण बघतोय गेल्या 10 वर्षापासून या भागातील सर्वसामान्य गोरगरिबांसाठी सातत्यानं काही ना काही कार्यक्रम घेणं व त्यांना एक सर्वधर्मीय विवाह असतंय किंवा आपल्या शाळकरी मुलांना ज्या वया पुस्तकं साहित्य शाळेचे साहित्य वाटप असू द्या। आपण बघितलं कोरोना काळामध्ये आपल्या सगळ्यांनाही अन्नधान्य वाटपासून आणि पूर्णपणे लसीकरण किंवा आपल्या प्रत्येक गोष्टीला ते हजर राहत होते।
असे अनेक गोष्टी आहेत की त्या सातत्यानं वर्षभर कार्यक्रम या भागातून चालत असतात। या भागातून काम घेत असताना या भागातल्या लोकांना ज्या काही नागरी सुविधा मिळायला पाहिजे, मूलभूत सुविधा मिळायला पाहिजे, ड्रेनेज असू दे, पिण्याचं पाणी असू दे, रस्ते असू दे, यासाठी या भागातील नगरसेवकापेक्षा चांगलं काम त्यांनी गेल्या 10 वर्षापासून काम करतात। आणि या सगळ्या घेत असताना आज आपल्या सगळ्यांचा आमच्या मामाने सांगितलं की या भागातल्या उमेदवाराचा विचार व्हायला जरूर या भागातला उमेदवार विचार करू आणि शेवटी अजून निवडणुका पुढे आहेत, त्यामुळे मी एकटाच काय ठरवत त्या पार्टीचं, पण जेव्हा या निवडणुकीच्या संदर्भात जेव्हा उमेदवाराची जेव्हा मुलाखत घेते त्यावेळी मी जरूर आपल्या अजित भाऊच्या मागे राहीन आणि या धम्मसहलीला सगळ्यांना शुभेच्छा देतो। जय हिंद। आपले जे आहेत सन्मान्य आमदार साहेब यांना विनंती करतो मी की आम्ही मग 10 वर्ष झाला आम्ही लोकांची चाकरी केली, पण यावेळेस हा आमचा हक्काचा माणूस अजित भाऊंनाच तिकडे द्यावं, कारण आमचा हा स्थानिक उमेदवार आहे, स्थानिक उमेदवाराला महत्व आहे, स्थानिक उमेदवाराला आम्ही निवडून आलो, बाहेरचा उमेदवार आमच्याकडे लागू नका ही त्यांना माझी कळकळीची विनंती आहे आणि माझे 2 शब्द संपवतो। व प्रभाग क्रमांक 1च्या वतीनं भव्य दिव्य असं धम्मसलीचं आयोजन या ठिकाणी आयोजक अजित गादेकर यांच्या माध्यमातून एक लोकांना धम्माचा संदेश या ठिकाणी पोचावा, त्याचबरोबर एक विरंगुळा नागरिकांचा व्हावा या उद्देशानं सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री तथा सोलापूर शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजयकुमारजी देशमुख मालक यांच्या मार्गदर्शनाखाली व अजित गादेकर यांच्या नेतृत्वात आज या ठिकाणी भव्य दिव्य अशी धम्मसहल या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास या ठिकाणी अभिवादन करून आम्ही सांगली जत धम्मभूमी बुद्धविहार या ठिकाणी निघत आहोत। धन्यवाद।